आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। अदृश्य शक्तीमुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कार्यक्रमाला दिलेली परवानगी नाकारली। अखेर उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठाने कार्यक्रमाला दिली परवानगी। पॉल दिनाकरण यांना संयोजकांनी पोलिसांना भेटायला नकार दिला। हा मनात राग धरून पोलिसांनी जाणून बुजून कार्यक्रमाची परवानगी नाकारली। शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक बारावकर मॅडम यांची सांगली येथील उपाध्यक्ष कार्यालयात भेट घेतली। या संदर्भात संयोजकांनी त्यांना कार्यक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की आपल्या अटी शर्तींना अधीन राहून हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रमाची आखणी करतो अशा विनवण्या वारंवार संयोजकांनी पोलीस प्रशासनाला केल्या, तरी देखील जनतेच्या विनंतीला मान न देता हिटलरशाही पद्धतीने पोलीस प्रशासनाने दंडुकशाही प्रवृत्तीने स्वतः मैदानामध्ये उतरून स्टेज काढण्याचा प्रयत्न केला। साऊंड आणि प्रकाश योजना काढून घेतली। अक्षरशः संध्याकाळी लोक कोर्टाची परवानगी मिळेपर्यंत अंधारामध्ये कार्यक्रमाला उपस्थित होते। अशावेळी साप, विंचू यापासून नागरिकांना धोका होता याची देखील जाणीव संयोजकांनी पोलिसांना करून दिली, परंतु पोलिसांनी कुठल्याही प्रकारची माणुसकीचे दर्शन न घडवता मैदानावरती नागरिकांना जाण्यापासून परावृत्त करण्यामध्ये पोलिसांचा खूप इंटरेस्ट होता। यामुळे या परिसरातील रहदारीवरती याचा परिणाम जाणवला। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उसळल्यामुळे इथली ट्रॅफिक यंत्रणा पूर्णपणे कोसळली होती। पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे, आजच्या धोरणामुळे हे सर्व नागरिकांना सहन करावं लागलं। कुठल्या तरी अदृश्य शक्तीच्या तालावर ही पोलीस प्रशासन यंत्रणा नाचत होती असे नागरिकांच्या निदर्शनास आले। मुद्दामून हा कार्यक्रम बंद पाडण्याचा अट्टहास पोलीस प्रशासनाने कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली केला असा सवाल नागरिक विचारत आहेत। सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी दिवसभर नागरिक ताटकळत बसले होते, परंतु म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम। कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना भेटायला सुद्धा त्यांना दिले नाही का वरूनच आदेश होते की नागरिकांना भेटायचं नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच राहिला। पत्रकारांना काही पोलिसांनी शूटिंग करतेवेळी धमकावण्याचा देखील प्रयत्न केला। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, यामध्ये संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून मी इथे उभा आहे असे ज्या वेळेला पत्रकारांनी ठणकावून सांगितले पोलिसाला, त्यावेळी पोलिसांनी गपगुमान तिथून पळ काढला। जिल्ह्यातील अनेक खासदार, आमदार आणि पुढाऱ्यांना या संदर्भात विनवणी केली असता सर्वांनीच स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता ख्रिश्चन समाजाला शेवटी न्याय देऊ शकले नाहीत। हे नागरिकांनी निवडून दिलेल्या राजकारणाचं दुर्दैव आहे। यांना भेटण्यासाठी दिवसभर नागरिकांनी ताटकाळत उभे राहून दिवसभर विना अन्न पाण्याविना काढली। यांची मतं मागायला येणाऱ्या राजकारण्याला लाज वाटायला पाहिजे होती। भविष्यामध्ये या राजकारण्यांना जनता योग्य ती जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार नागरिकांनी केला आहे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।